मॉर्निंग. सो आम्ही आहे ना आता निघालेलो आहोत पालीला जायला. 8:30 झालेत. सो त्रिशू आज आम्ही सगळे ड्रेस वगैरे, राणी, मम्मी, मानसी, येस तिने पण ड्रेस, पप्पा आणि मॉन्टी. आणि आज स्पेशल म्हणजे हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आम्ही आहे ना आता जस्ट पालीला पोचलेलो आहोत. मस्त असे पेड़ कापून वगैरे त्याला आणि इथे पापड. आणि किशोरी काय घेतला? किटू डॉल क्यूट आहे, माझ्या बेबी सारखी क्यूट आहे. हॅलो. सो आम्ही आहे ना तर नाश्ता वगैरे केला आणि निघालो. नाश्ता करायचा इन प्लॅन नव्हता पण म्हणते ते करूच या. सो आता परत जेवायचं आहे, मग जेवण नाही माझं. सो आपण आता जाऊया. मध्येच पाऊस येते, मध्येच ऊन. आता एवढं जवळ पाऊस पडला की बंद नाही होणार असं पूर्ण काढत. आणि आता लगेच गेला. तुझ्या थंडा पिऊ नकोस. हॅलो. सो मी आहे ना संध्याकाळच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी पूर्ण रेडी झालेली आणि मी मस्त आहे ना साडी वेअर केलेली. तुम्ही बघू शकता इथून ही बघा मी मस्त अशी साडी वेअर केलेली आहे पूर्ण.
येस, आम्ही आहे ना मगाशी आलो आणि आहे ना मला जाम झोप आलेली एवढी नाही की मला स्वतःलाच काही समजत नव्हतं. सो मी आले आणि झोपली, थोडं रेस्ट वगैरे केला आणि मग आहे ना उठले आणि घर वगैरे आटपून घेतलं. कारण का मॉर्निंगला लवकर गेल्यामुळे त्यामुळे आहे ना मी काहीच काम आटपलं नव्हतं, काहीच नाही. मी कॅमेरा पहिले सेट कर. सो मी आहे ना काहीच काम आटपलं नव्हतं. सो म्हटलं पहिले आहे ना सगळी कामं आटपून घेऊया घरातलं पूर्ण. आणि मग आहे ना मी ते केला आणि त्याच्यानंतर मग सगळी सगळी कामं आटपली आणि मग जेवण वगैरे बनवलं आणि मस्त अशी रेडी झालं. कारण का काय झालं, काल पण रात्री बाहेरचं जेवलं, काल सकाळी पण, काल रात्री पण आणि आत्ता पण इवन काल आज सकाळी पण सॉरी बाहेरचंच जेवलेलो. सो मला घरातलं काहीतरी खायचं होतं म्हणून म्हटलं आपण हे पण बोलले की आपण आता आज हॉटेलला नको, आज आपण घरातलं जेवूया. मी जेवण वगैरे बनवला आणि आता जेवलो पण. आता मम्मींचे येतात बड्डे सेलिब्रेशनसाठी आणि आत्ता वाजलेले आहेत 8:45. सो आम्ही ठरवलेलं की लेटच केक कट करू म्हणून. सो आहे ना बाकीची माझी सगळी तयारी झालेली आहे. सो मी कशी दिसते हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी एक दिवशी आहे ना माझ्या मेकअपच्या ट्युटोरियल तुम्हाला दाखवेन का मी कसे मेकअप करते, काय करते नाही ते पण मला ब्लॉग करायचं होतं कधीपासूनच. सो मी तो पण करेन. आणि आता आहे ना मी यांच्यासाठी काय काय गिफ्ट दिलेत ना ते माझे ऑलरेडी देऊन झालेत आणि झालं असं की तेव्हा कॅमेराच चालू नव्हता. सो मी दाखवीन परत ते काय काय घेतलं ते बनवून. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर स्वप्नी, हॅपी बर्थडे टू यू. सारा दुनिया सिंग बाय बाय. नाही तिकडून होईल. चला बाय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर स्वप्नी, हॅपी बर्थडे. हॅलो, सो आमचं आहे ना बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. कसं झालं डॅडीचा बर्थडे? पण चेंज त्रिशाचे कपडे पण मस्त चेंज. झालेला. हा पण मग 3 केक झाले. 3 झाले आणि काल पण आपण आणलेला 4 झाले. 4 आणि मिनी पेस्ट्री आणली ती 5. पेस्ट्री आणलेले. पाय ग माझं पिल्लू. मी डॅडीला बुके कुठला बनवला तो दाखव. मम्माने फ्लावर्स बनवले त्याच्यावर मी ना थोडंसं डेकोरेशन केलं. आणि हा मी बुके ओन बनवला डॅडीसाठी हँडमेड. आणि बाकीचे जे गिफ्ट होते त्यांचे तर काय आम्ही फोटोज नाही काढले. तर ना गुड्डी माऊ आलती ना तेव्हा मी मग त्याचं ट्राय करत होतो आणि बुकेच बनवलं डायरेक्ट त्याचं ना. हो ते तिकडे बघा किती छान वाटतंय. कलरफुल किती दिवस होते पण मला तो वेटच नाही होत होता. म्हणजे आम्ही बनवून डॅडीसाठी सरप्राईज म्हणून लपवून ठेवत होतो ना, तर तिला वेटच होत नव्हता. म्हणजे पोटात राहतच नव्हता आमच्या. कसा तरी आम्ही पोटात ठेवलेला की राहू दे सरप्राईज. कारण की काय झालं माहिती आहे का,
जे जे सरप्राईज आणलेलं आहे ते डॅडीला सगळे दिले. आधीच म्हणजे आम्ही हिंट देत होतो बोला किंवा सांगत होतो की आम्ही हे आणलं ते आणलं. दरवाजा उघडा वाटतो, AC चालू आहे ना, मग कूलिंग जाईल. मी तर हॉलमध्ये आली तर ती पण आली. सो येस, आम्ही आहे ना एक एक करून डॅडीला जे जे गिफ्ट आणलेलं आहे ते ते देतो. डॅडीला आहे ना, डॅडीला जे पाहिजे होतं ते आणलंय मी. डेकोरेशन केलं तर यो बघा. हां, मी छोटं अशी बलून्स आले. बलून्स, पण ते हे उडले असे बलून्स इकड तिकडचे. ते छोटासाच बलून केलेला आहे. आपण कॅन्डलच नाही लावला केकवर आज. राहू दे. त्याच्यात काही कॅन्डल नाही लावलं आता. पण विसरलो आपण. आम्ही आहे ना सगळेच टाइम ऑनलाईन मागवलेलं आहे ना. येस. सो आणि डॅडीला सेकंड गिफ्ट केलेला मी ग्लासेस. हो, आणि ना जे घूम चालती ना तीच परत आम्हाला मिळली आणि डॅडी एवढे खुश Yes. झाले ना. लेन्स कार्ड त्यांना आहे ना मी तुम्ही बोलू मी बघितली का ती व्हिडिओ? नाही, ती पण व्हिडिओ मी टाकीन याच्यात असेल तर माझ्या फोनमध्ये. कारण की काय झालेला, लेन्स कार्डमध्ये ना ते अवेलेबलच होत नव्हते. म्हणजे यावेळी 1 नाही 2 नाही 3 सेम तशाच सनग्लासेस टाकले. आणि आहे ना म्हणजे काय झालेलं काय माहिती, त्यांचे ते सनग्लासेस. घूम करू दे. आता परतच नाही मिळणार. सो येस, आहे ना ते सनग्लासेस 1 नाही 2 नाही 3 हे केल्या. आणि आहे ना खूप दिवस झाले ती त्याची वेट करत होती की कधी, म्हणजे ते आउट ऑफ स्टॉकच होत होते लेन्स कार्डमध्ये. मी खूप दिवस झाले चिडत होती 100 रुपयाले सनग्लासेस घ्या. पण डॅडीने घातली नको मस्त दिसायची. सो तीच म्हणजे त्यांना तीच टाईपची आवडत होती ज्याच्यावर तुम्ही असे त्यांचे रेग्युलर फोटोज पण बघत असाल तीच. सो ती अवेलेबलच नव्हते. तरी पण मी माझ्या ह्याच्यात लेन्स कार्ड डाउनलोड करून नोटिफिकेशन ठेवलेलं की म्हणजे ह्याच्यात ठेवलेली विशलिस्टमध्ये की जरा आली तर मग नोटिफिकेशन येतो ना कधी कधी, त्यासाठी. तर मग ती आली, अवेलेबल झाली आणि त्याच दिवशी मला समजलं. पटकन जाऊन मग लेन्स कार्डमध्ये बुकिंग केली आणि 4 डेज नंतर ती आली. पण तीच पाहिजे होती. आम्ही खूप साऱ्या ट्राय केल्या पण त्या आम्हाला नकोच. आणि आम्हाला लेन्स कार्ड शिवाय दुसऱ्या कुठल्याच सनग्लासेस नाही, म्हणजे त्या स्पेसिफिक ठरलेल्या आहेत त्याच. मी 3 टी-शर्ट लावलेत ना, तिथे तुम्ही जाऊन जाम बोर होशाल. स्कूलशी 2 वाजता सुटतं, 3 वाजता ट्युशन, पाहिजे 4 वाजता होतं. 4 वाजता पाहायला सुट्ट. हा, आणि ना आता 3 वाजता ठेवलं आणि 5 वाजता सुटतं. कधी रात्री असतं बघ कसं क्लास, आणि कधी संध्याकाळी, कधी सकाळी, कधी दुपारी. हा, तर ना मग त्याच्यात टाइमच नाही राहत खेळायला. कुठं खेळू? आल्यावर जेवायचं तो बघा. बघा आमच्या तिशीचं शेड्यूलच बिझी झालं. आणि आता तर मंडे पासून एक्झाम आहे. सो ऑफिसला जाते असं वाटते मी. आणि आता तर मंडे पासून एक्झाम आहे, म्हणजे एक्झामला पेपर सॉल्व कर. चल आता एक मॅथ्स सगळे येतात पेपर. चल ना. इंग्लिश, मॅथ्स, मराठी 3च आहेत ना, अजून एक आता कुठला तो इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामर. या टीचरने पेपर काढून दिलेले आहेत ना, म्हणजे प्रॅक्टिससाठी. सो ते इंग्लिश, पण इंग्लिश ग्रामरचा पेपर नाही आहे स्कूलमध्ये. मॅथ्स आहे ना, मॅथ्स तो तुम्ही किती मिनिटात करता सांग? हा, मॅथ्सचा पुरा पेपर म्हणजे 5 नाही तर 10 मिनिटात पुरा पेपर करून टाकतो पुरा. आणि 4 पेजेस आहेत तरी पण मी 0 मिनिटात करून घेतो. आणि बँगर्स आहे. अरे पैजन पण आहे, दाखवू? येते आवाज, येते लिप्स तिकडून. डॅडीचा बर्थडे कसा वाटला तुला? आज आम्ही स्पेशल डॅडीचा बर्थडे म्हणून पालीला गेलो. खूप छान वाटलं. म्हणजे आम्हाला गणू बाप्पाच्याच ब्लेसिंग्स पाहिजे होत्या, कन्फर्म होता. आधी आम्ही घरात अभिषेक करणार होतो, पण आफ्टर लॉंग टाईम आहे ना डॅडीच्या बर्थडेला श्रावण महिना नव्हता आला. आणि आम्ही ठरवलेलं ज्या दिवशी म्हणजे आम्ही अभिषेक किंवा घरात काय पूजा करतो ना त्याच्या 3 डेज तरी भाजी खातो असं आहे. सो आहे ना खूप टाईम झाला की डॅडीच्या बर्थडेला दरवर्षी श्रावण महिना असतो आणि यावर्षी नव्हता. सो ठरवलं की नको श्रावण महिन्यात करूया. तर त्याच्यानंतर नाही, मग आमचं ठरलं दगडूशेठला जाऊया. तर तिथे रस्त्यांचं 1 मिनिट पहिले माझं मग तुझं. रस्त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, रस्ते बघू कुठं जायचं. काल अर्जंट ठरलंय की नाही गणू बाप्पाचीच ब्लेसिंग घ्यायची म्हणजे घ्यायची आणि पालीला जायचं. आणि हा, तर मी बोलत होतो ना तिकडं ना एक लोकेशन पण आहे ना, म्हणजे जातानाच घरी जाताना नाही तर जाताना हा देवलात. तर ना तिकडे ना पाळणा आहे आणि ना पायऱ्या पण आहे. खाली गेलो ना का नदी येते, मस्त आहे. पण ना पाळणा पण आहे, पण आता तर थोडे
जे कोणी म्हणजे पालीला जात असेल ना, आपल्या व्हिडिओजमध्ये पण असेल त्विषा आणि मम्मीचे पाळण्यात बसलेली. मला आठवत ना मी शॉर्ट घेतला का नव्हता, पण व्हिडिओज तर घेते त्विषा आणि डॅडी स्टेअरवरून उतरलेले ते. शेत होता ना, मला वाटलं तर स्विमिंग पूल, सॉरी पाणी आहे त्याचं. शेतात नदी, पाणी नदी. साचलेलं ना, तर तिला वाटलं की तिथं आहे ना कोणतरी असं स्विमिंग पूल सारखं पाणी साचून ठेवलं ना. हा, तर ती बोलत होती जात, मॉन्टी तिला चिडव होतं की जातो म्हणून. सो तिथं आहे ना मस्त आहे त्याचे फोटोज. आपण लास्ट टाइम गेलो तेव्हा पण तिथे फोटोज काढले आले, पण इस टाइम पाऊस वादळ त्याच्यामुळे ते साईडची जी रेलिंग साडी केलेली घातलेली बघा, त्याच्यावर लोटस होते ना ती तेव्हा. तेव्हा एक्सवी आणलेले तेव्हा पण एक्सवीच्या अभिषेकाला गेलेले हा, तेव्हा. तेव्हा तुम्हाला आलीच असेल. नसेल बघितली तर जाऊन नक्की बघा. ओके, आणि लाईक पण करा. याला पण लाईक करा. हा, याला पण लाईक करा. सगळ्या लाईक सबस्क्राईब शेअर करा ओके, आणि कमेंट पण करा. आता आहे ना, आता वाजलेले आहे ती 11:15 व्हायला आले, 12. ऑलमोस्ट 11:15 व्हायला आले तिकडे बघा. सो आम्ही आहे ना मस्तपैकी चेंज वगैरे करून घेतो, फ्रेश वगैरे करून घेतो. बड्डे बॉय गेलेत आता, त्यांचे फ्रेंड आलेले ना केक. त्यांना मिनी नाईटीसाठी काहीतरी बनवलं, पण थोडे गिफ्ट आईला पण दिले. मिनी सो त्यांचे फ्रेंड आले, सो त्यांच्यासोबत ते जरा आता खाली गेलेत. एक राउंड तो बनता है ना फ्रेंड के साथ. हे बघा डॅडीसाठी बनवलंय फ्लावर. मम्माने फ्लावर्स आहेत ना ते बघत बनवलेत. यो मम्मानेच बनवलं पुरा म्हणजे पुरा. आणि यो मिनी फ्लावर फक्त मम्मानेच बनवलेत. मी कलर त्विषाने केलं. असं का असं कर, असं पकड मला असं मस्त वाटतं. असं 3 गिफ्ट. 3 गिफ्ट. आईला आता पण 3 जेव्हापासून गिफ्ट. मराठी नंबर शिकवले तेव्हापासून आम्ही मराठीच बोलतो ना. हा, आणि 3 1 2 3 4 5 6 बनवलेले. तुला 3 आईला 3 डॅडी. हा, मराठीचं 1 2 कसं आहे तर बोलू 1 नको. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. येस, 20 पर्यंत स्कूलमध्ये अजून नाही शिकवलंय, तरी पण आम्हाला येतात ना 20 हा, पर्यंत. फक्त आम्हाला कुठपर्यंत शिकवलं? 5 5 पर्यंत शिकवलं मराठीत. आता यावर्षी फर्स्टला मराठी झालं. तुझ्या माझी फर्स्टला गेली ना. आणि ना आमचं फर्स्टला आणि एवढे बुक्स दिलेत ना, का ना कधी म्हणजे लवकर सुटतं तेव्हा थोडेच बुक असतात, आणि फादरचा बर्थडे असतं तेव्हा 10 वाजता सुटतं. फक्त ते येतात गिफ्ट द्यायचं, सुटली स्कूल. नाही तर स्कूलची बॅग खूप हेवी होतं, म्हणजे एवढे ना, जाम. म्हणजे नोटबुक, मला कसं करायला लागतं सांगू? वर्कबुक. मला अशी उडी मारायला पडतं आणि अशी पुढं करायला लागतं. काय मार्क्स वाचन नाही लागत. कारण का बुकचं काय झालं माहितीये का, सगळ्या सब्जेक्टचे वर्कबुक, काही त्यांचे 2 वर्कबुक आहेत. इंग्लिशचे 2 आहेत, मराठीचे 2 आहेत, आणि कम्प्युटर पण आहेत का आम्हाला? कम्प्युटर लर्न व्हॅल्यूज आहेत त्यांचे पण आहेत. आणि मग सगळ्याच्या नोटबुक्स पण वेगळ्या, आणि परत बुक्स पण वेगळे आणि वर्कबुक वेगळे. कम्प्युटर लॅब मध्ये नेलता ना मला, तर ना तिकडे ना आम्हाला एक बुक रीडिंग करायला दिली. असं घातलं आणि बुक रीडिंग करायला दिली. मला काही समजतच नव्हता. इंग्लिश होती, इंग्लिश मध्ये. मग मराठी असती तर वाचता आली असती कशी. हॅलो, माझं नाव आहे त्रिशा आमची. तुला थोडं मराठी वाचता येते अजून येते. इथं आपली अचे वांदे, मी मराठी वाचता येते. संपला मधला तो ए आय औ सगळा गेला डायरेक्ट. आत्ता जस्ट त्यानं मराठी स्टार्ट केली आणि मराठी वाचता पण येते ना. फक्त कुठपर्यंत सांगू? अजून त्यांनी reading proper नाही. ए आय रू पर्यंत फक्त मला येतं. रू शीतला. मला तर बस. काय झालं, काल पण लवकर उठलो, त्याच्यानंतर पूर्ण डे मम्मीच्या बर्थडेच्या याच्यात आराम नाही. मगर असतं ना, तो शिकवला आम्हाला. मग तेवढे सगळे आहेत ना, म्हणजे जास्त आहेत, तर ना ते ना शिकवले मगर. कारण का वर्ड बुक मध्ये ना, म्हणजे मोठे बुक्स मध्ये ना आम्हाला ते पाठी टर्न केलं ना का तेच आहे ना, मगर मोती ममाल. मग माल ना, नाही माल गळ्यातली. ओके, नाही असे. असं माल.
वाचायची माला, हां म्हणजे ते आपण ती जप करतो ना ती वाली माला आपल्या बाप्पाची येत आहे ती. हां सो बघितले तुम्ही बडबड ऐकलीत. ही बडबड तुमच्यासाठी तर थोडे मिनिटाची असेल पण आमच्यासाठी ही 24 घंटेवाली आहे. आणि मला काय झालं माहिती आहे का, झोपेचे जांभे यायला लागले. आता मला झोप यायला लागली कारण की काल पूर्ण दिवस आराम नाही. त्याच्यानंतर आम्ही रात्री बाहेर गेलेलो, नंतर मग सकाळी पण मॉर्निंगला लवकर उठून गेलो, परत आलो. मला झोपच कंट्रोल होत नव्हते. आणि ना झोप ना म्हणजे झोप येतच होती. मी गाडीत ना 2दा झोपलो. हां जाताना पण आणि येताना पण. एवढी आणि झोप घरी आल्यावर झोपच नाही, मला कंट्रोलच नाही. आम्ही 4 वाजता आलो. मी बघते आणि मला चेंज केला आणि झोपच मी नाही. जी झोपलो ना ते डायरेक्ट 6ला उठलो. नाही तुझ्याला झोप नाही. आणि हे पण कधी झोपले मला नाही माहिती. अगोदर गाडीत सोबत झोपलो खेळले ना, होते मी 1 तास नाही तर 2 तास झोपलो, तिथंच माझी झोप झाली. आणि नंतर तुषा नॉनस्टॉप मी झोपलेलो तेव्हा खेळले होते ना. चान्स तुषाला फोन बघत होते फोन. मी झोपलेलो म्हणून चान्स मारलास ना, नाही तर मम्मा फोन देत नाही. आणि ना कंटाळा पण होतो का? 3 दिवसांना जाऊन. ही आता अशी बोलली, मग हिला मी आता 3 ट्युशन आहेत, आता 4 करीन. स्केटिंगचं पण लावून टाकू. हो. स्केटिंगला जायचं का कराटेला? ड्रॉइंग. चालेल बाबा आता ड्रॉइंग क्लास बघू. हा आणि का मला एवढी मस्त ड्रॉइंग येतं ना, कारण मी असं नंतर असं करते, नंतर एक बॉक्स करते, नंतर गेट काढते, नंतर खिडक्या. झालं माझं घर. तुम्हाला दाखवू घर. तुम्ही ही बडबड बघितली. ही बडबड तुम्हाला थोडे मिनिटासाठी, आम्हाला जास्त मिनिटासाठी. सो मी असाच कॅमेरा चालू ठेवला. एक दिवशी मी असाच कॅमेरा चालू ठेवला आणि तुम्ही तुझ्यासोबत बडबड करा नॉनस्टॉप. तुमचे काय प्रश्न असतील तेही तुम्ही विषयाला विचारू शकता, त्यांचे सगळ्यांचे आन्सर करू शकता. सो मी आता आहे ना ही इथं स्टॉप करते, नाही तर आपला व्हिडिओ खूप लॉंग होत जाईल. आत्ताची व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे. ह्याला तिने होम काढलेला आहे. सो तुम्हाला आमचा बड्डेचा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ड्रॉइंग बुक मध्ये काढलं सिनियर केजी क्लास. येस त्याची सिनियर के जी नोटबुक आहे त्याची. सो आता आपण टाटा बाय बाय करूया, नाहीतर आपली व्हिडिओ खूप लॉंग होऊन जाईल. सो तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब नवीन असेल तर सबस्क्राईब करा. करा. सो बाय. बाय. कॅमेरा बंद कर.